नागपुरातील अंबाझरी तलाव सध्या जलपर्णींच्या विळख्यात अडकलाय. त्यामुळे तलावाचं सौंदर्य आणि पर्यावरण धोक्यात आलेलं आहे. जलपर्णीमुळे तलावातील पाण्याला हिरवा रंग आलेला आहे. प्रशासनाकडून जलपर्णी काढण्याचे सातत्यानं प्रयत्न सुरू आहे, मात्र त्याला यश आलं नाही. चंद्रपूरमधील इराई नदीच्या खोलीकरण आणि स्वच्छतेसाठी प्रारंभ केलेला आहे. नदीची पाणी पातळी कमी झाल्यानंतर हे अभियान हाती घेण्यात आलं. यासाठी चंद्रपूर महापालिकेतील निविदा प्रक्रिया राबवली होती. यावेळी इराई नदीचं स्वच्छता अभियान लोक चळवळ व्हावी अशी भावना पालकमंत्री अशोक उईके यांनी व्यक्त केली. यवतमाळमध्ये व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरवर छापा मारलेला आहे. प्रशासनानं राबवलेल्या छाप्यात 249 ठिकाणी कारवाई केली असून 93 सिलेंडर जप्त केले. मुंबई आग्रा महामार्गावरील एका मोटार गॅरेजला भीषण आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत दुरुस्तीसाठी आलेल्या 10 ते 15 गाड्या जळून खाक झाल्यात. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलंय. दरम्यान आगीत जीवितहानी झाली नसून गॅरेजचं मोठं नुकसान झालंय. पिंपरी चिंचवड महापालिकेनं 860 कोटी 59 लाखांचा मालमत्ता कर वसूल केला. थकबाकीदारांनी अभय योजनेचा लाभ घेऊन तत्काळ कर भरणा करावा असं आवाहन प्रशासनानं केलं. कर भरण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत दिली. रायगड जिल्हा परिषदेचा 235 कोटी 91 लाखांचा अर्थसंकल्प विशेष सभेत मंजूर झालाय. यात शिक्षण विभागासाठी पहिल्यांदाच तब्बल 11 कोटींची भरीव तरतूद केली आहे. अहिल्यानगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ झाला. महापालिकेच्या मालकीच्या जागांवरून भाजप नगरसेवक निखिल वारे यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. तर एक समिती स्थापन करून महापालिकेच्या मालकींच्या जागांची नोंद करण्याची मागणी केली. आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम आता छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेवर दिसू लागलाय. यातील एक म्हणजे खाद्यतेलाच्या आयात आणि पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. गेल्या 15 दिवसात सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेलाच्या दरात प्रति लिटर 10 रुपयांची वाढ झाली. कच्च्या तेलाचे वाढलेले भाव आणि आयात वाढलेला वाहतूक खर्च यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागते. अमेरिका, इराण, इस्रायल महायुद्धाचा परिणाम भारतातील एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर झाला. सिलेंडरच्या तुटवड्यामुळे लाकडाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे लाकडाचे दरही वाढलेत. याचा मोठा फटका उद्योगांना बसलाय. खवा उद्योगावर याचा थेट परिणाम होताना दिसतोय. इंधन तुटवड्याच्या अफवेमुळे वाशिम जिल्ह्यात पेट्रोल पंपावर नागरिकांची मोठी गर्दी होती. गर्दीमुळे रांगा वाढून किरकोळ वाद टाळण्यासाठी काही पंपांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तर जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं. सोमवारी कोल्हापूर शहरातील अर्ध्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महावितरण कंपनीकडून वीज वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे. मंगळवारी देखील अपुरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असल्यानं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं. रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. या मार्गावर हिरडोशी इथं रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता 30 एप्रिलपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं. पालखेड कालव्याच्या आवर्तनातून येवला शहराला पाणी पुरवठा करणारा तलाव भरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेली पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. गंगासागर तलावात आलेल्या पाण्याचं जलपूजन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केलं. सांगलीत महापालिकेच्या रस्त्यांविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विश्राम बागेतील रस्त्यांवर धरणे आंदोलन केले गेले. यावेळी महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली गेली. सांगलीच्या गोंधळेवाडी इथून पंढरपूरसाठी निघालेल्या चैत्रवारी दरम्यान मेंढरांचा रिंगण सोहळा पार पडला. पंढरपूरकडे मार्गस्थ होताना श्री संत बाळूमामांच्या मेंढरांनी श्री संत वागडे बाबांच्या पालखीभोवती रिंगण घातलं. काल मृदंगाचा निनाद, विठ्ठल नामस्मरणाचा गजर यामुळे मेंढरांचा रिंगण डोळ्यांचं पारणं फेडणारा घातला. कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी 1,40 लाखांचं दान अर्पण करण्यात आलं. मंदिरातील एकूण 12 दानपेटीची मोजदाद गेल्या 4 दिवसांपासून करण्यात आली आहे. सण, उत्सव आणि सुट्यांमुळे हजारो भक्तांनी देवीचं दर्शन घेतलं.
वणीगडावर जाणाऱ्या भाविकांसाठी मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात केलाय. रविवारी खानदेशातून मालेगावात येणाऱ्या देवीच्या मानाच्या रथाच्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त तैनात केलाय. तर शहरातील मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या मार्गावर हिरडोशी इथं रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता 30 एप्रिलपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं.